भाव आपणचे देव होय गुरु पडिय देह भाव पुरवे वासना अंते ते आपणा पासी न्यावे मागे पुढे उभा राहे सांभाळित आलिया गात निवाराया योगक्षम ज्यांचा जाणे जडबारे वाट दावे करे धरुनिया पडिह देह भाव पुरवे वासना अंते ते आपणा पाशी न्यावे तुका मने नाही विश्वास जामनी पहावे पुराणी विचारुनी पडिय देह भाव पुरवी वासना अंते ते आपणा पाशी न्यावे पांडुरंगा करू प्रथम नमन चरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंदरं कञ्जनेत्रं सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि योऽन्तःप्रविश्य मम वाच्यमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यौश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेवेला वासर पीठ निलाय सरस्वती नमोस्तुते जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु पडिय देह भाव पुरवी वासनांती ते आपणा पाशी न्यावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग
जगातील सुप्रसिद्ध साधू षडगुण ऐश्वर्याधीश अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके दिडीवळ भक्त श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा पादचरणांचा अभंग असून आजच्या या अभंगामध्ये श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन केल्याने भगवान परमात्म्यावर प्रेम केल्यानंतर तो भगवान परमात्मा त्या भक्ताच्या प्रेमास्तव काय काय करतो या सगळ्या गोष्टींना स्पर्श करणारा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचा आद्य कर्तव्य असतं. त्याने मनुसराज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने महान तपस्वी बाळा महाराज डगे परमपूज्यने गुरुवर वैकुंठवासी हिरालाल महाराज चिंचगव्हाण तसेच हरिभक्त पारायण श्रीपादानंद महाराज आहेर भूत्यानीकर यांच्या प्रेरणेने तसेच राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने मार्गदर्शनाने नेतृत्वाने आपले एक श्री क्षेत्र भूत्याने गावातील चालू असलेला हा 3 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह भगवान हनुमंतरायांच्या मंदिराचा 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित केलेला हा सप्ताह आणि या सप्ताहाचे आजचे ह्या वर्षाचं 3रं वर्ष आणि या 3ऱ्या वर्षाच्या सप्ताहाची आजची ही पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा आपल्या समस्त ग्रामस्थांकडून भजनी मंडळाकडून माझ्याकडे मिळालेले हे आमंत्रण. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सगळेच गायक वादक समस्त ग्रामस्थ भक्तिमती माता आपण बहुसंख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला आहात. खरं तर कार्यक्रमाला अगदी गोड रंग देवत आली बरं का. खरं तर ह्या कार्यक्रमासाठी आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव महाराष्ट्रातील सगळेच ख्यातनाम गायक वादक मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यात मला वाटतं सुंदर ज्यांनी अगदी गोड पंचपदी गायली भजन सम्राट आमचे परम आदरणीय आकाशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच त्यांच्या साथीला अगदी गोड चाल गायली त्यांनी अगदी पहिल्या चालीत वातावरण तयार केलं. त्यांचे नाव आदरणीय आमचे आकाश महाराजच आहेत आणि आपला नाशिक जिल्ह्याचं वैभव ज्यांचं कीर्तनामध्ये खूप मोठं नावलौकिक झालं आहे. आता खरं तर कीर्तन ह्या पर्वकालामध्ये तुम्ही कीर्तनाला माझ्या कीर्तनाला साथीला थांबलेत म्हणजे हे सुद्धा एक म्हणजे तुमच्या गावाचं काहीतरी प्रेम असलं पाहिजे. प्रेमानेच थांबतं बरं कोणी नाहीतर काही हो सोपा मोठा तोटा एक हां म्हणजे हो ना. ह्या पर्व काळात सर्वसामान्य कीर्तन करायला कीर्तन मिळत नाही कीर्तनाचं कीर्तन मिळत नाही. पण आमचे भरत महाराज अगदी गोड व्यक्तिमत्व ते अगदी प्रेमाने सगळ्यांना सहकार्य करतात. मला वाटतं त्यांच्याच माध्यमातून तुम्हा सगळ्यांचा दर्शनाचा योग या ठिकाणी विशेष महाराज भरत महाराज उपस्थित आहेत. अधिकरून परिसरातील टाळकरी मंडळी विनेकरी महाराज आमचे भालदार चोपदार मंडळी आणि मृदुंगाला साथ करणारे गोड व्यक्तिमत्व ज्यांच्या हातात एक विशेष गोडवा आहे आणि आमच्या दादांचा स्वभावी गोड आहे असे गोड व्यक्तिमत्व आमचे मंगेश दादासुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हार्मोनियम वादकसुद्धा आहेत बरं का. मला वाटतं आमच्या महाराज मंडळीसाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे गड्यावर. जोरदार म्हटलं की जोरदारच टाळी झाली पाहिजे बरं का. कारण आपल्या मराठी भाषेला कोणता दर्जा मिळाला माहिती आहे तुम्हाला आता अभिजात दर्जा. मग आता तुम्ही त्या शब्दांकडे लक्ष दिलं पाहिजे की नाही. मग जोरदार टाळी म्हटली की जोरदारच झाली पाहिजे आहे का नाही. ह्या ठिकाणी अगदी प्रतिकूल अवस्थेत अनुकूल वातावरण जे साऊंडचं आमचं करतायत महाराज आमचे काळूबाळू साऊंड सिस्टम. खरं तर त्यांच्या म्हणजे आमच्या भेटी कमी होतात. नाव खूप मोठं ऐकून होतं त्यांचं पण आज माझं भाग्य की त्यांच्या साऊंड सिस्टमवरती मला आज कीर्तनाचा योग आला. खरं तर खूप आमच्या असं आहे का असं नका नका ते राहतील फ्रीमध्ये पण तुम्ही नका टू फ्रीमध्ये या मोठ्या पर्व काळात आहे का नाही. हरकत नाही. हे तुमचं हक्काचं प्रेमाचं गाव आहे महाराज. खरंच साऊंडवाल्यांसाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे बरं. वा वा वा. या ठिकाणी आमचे कार्यक्रमाचे शूटिंगसाठी यूट्यूब चॅनलवाले हरिभक्त पारायण राघव चॅनलवाले त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. वा वा. खूप गोड वातावरण रंग देवता आलेले खूप आनंद वाटला बरं का. खरं तर मंगेश महाराज मी जेव्हा फराळाला गेलो उपवास होता माझा दुपारी उपवास उठला ज्यावेळेस फराळाला गेलो ना तिथलं ते वातावरण पाहिलं महाराज. खरं तर सीन आलेला होता. सकाळचा काला माझा ठाणे जिल्ह्यात होता पण प्रवासाने दगदग झाले असताना मी फराळाला सुद्धा इच्छा नव्हती पण तिथं आल्यानंतर ते वातावरण पाहिलं ना तर भाग गेला सीन गेला अवघा
झाला आनंद आणि परमार्थ आनंदाचाच बरं. खरं तर या भूत्याने वाल्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीत महाराज. खूप त्यांनी आदर सत्कार केला आणि खूप आनंदाचा हा स्वच्छ परमार्थ करतायत. आणि परमार्थ हा आनंदाचाच आहे. लक्षपूर्वक ऐका, परमार्थ आनंदाचाच आहे. आणि परमार्थ करत असताना आनंदच मिळाला पाहिजे आपल्याला. आणि एक सांगू तुम्हाला, योग्य परमार्थ केला, स्वच्छ परमार्थ केला की आपल्याला त्या भक्तीचा आनंद मिळत असतो. मला वाटतं वारकरी संप्रदायातील जेवढे काही संत परंपरा आहे, सगळ्या संतांनी परमार्थ केला आणि त्यांना जे फळ प्राप्त झालं ते आनंदच. ऐकतं ना? मला वाटतं तुकोबारायांनी परमार्थ केला. तुकोबाराय महाराज म्हणजे योग्य परमार्थ करणारे, तुकोबाराय खरे परमार्थ करणारे. ऐका, तुकोबारायांच्या जीवनामध्ये देखावपणाने परमार्थच नव्हता. एक सांगू, आपल्याला आवडेल अशी साधना करण्यापेक्षा देवाला कशी साधना आवडेल, परमार्थ कसा आवडेल देवाला, अशी साधना तुकोबारायांची होती. आणि त्याचं फळ, त्याचा परिणाम तुकोबारायांच्या जीवनावर उमटला. तुकोबारायांना फळ प्राप्त झालं ते म्हणजे आनंद. एक सांगतो, आपण सहजच परमार्थ करतो, भूत्याने कर सहज परमार्थ करतो, फारसा कसोटीचा परमार्थ नाही आपला. मी तरी प्रामाणिकपणे कबुली देतो. कळते ना? आपला फारसा कसोटीने परमार्थ नाही, सहज परमार्थ करतो तरी सुद्धा आपल्याला परमार्थ करत असताना आनंद मिळतो. बरोबर बाबा, आपण सहज परमार्थ करतो तरी सुद्धा आपल्याला आनंद मिळतो. आणि तुकोबारायांचा जर एवढा उंच कोटीचा परमार्थ असेल तर नाही त्या आनंदाशी जोडा, असंच म्हणावं लागेल ना. खूप आनंद माझ्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये. आणि वारकरी संप्रदायाची जेवढी संत परंपरा आहे, सगळ्या संतांना आनंदच प्राप्त झाला आहे. म्हणतात ना, निळोबाराय म्हणतात, मी योग्य परमार्थ केला आणि मला सुद्धा योग्य परमार्थाचं फळ प्राप्त झालं. आणि जे फळ प्राप्त झालं ती वेळ कशी आहे, धन्य ही आनंदाची सापडली प्रमाण गाता असतानाही आनंदच झाला पाहिजे, आहे का नाही? धन्य ही आनंदाची सापडली वेळ. म्हणतात निळोबाराय, माझ्या जीवनामध्ये मी परमार्थ केला आणि मला जे योग्य परमार्थाचं फळ प्राप्त झालं ते आनंद. आणि निळोबाराय म्हणतात, मला जो आनंद प्राप्त झाला ती वेळ धन्य, धन्य ही आनंदाची सापडली वेळ. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या जीवनात तर एवढा आनंद, आतही आनंद, बाहेरही आनंद, आनंदुरे आजी आनंदुरे सबाय अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. नाथ महाराज म्हणतात, अवघीची त्रैलोक्य आनंदची आता चरणे जगन्नाथा चित्त ठेली. नाथ महाराज म्हणतात, मला त्रैलोक्य आनंदाचं. ऐका, निळोबाराय म्हणतात, मला वेळ आनंदाची. ज्ञानोबाराय म्हणतात, मला आतही आनंद, बाहेरही आनंद. आणि ज्यांचा अभंग घेतला ना आपण, मग त्या तुकोबारांना विचारूया, आनंद कोंदला मागे पुढे,
देवानासाठी टाळी झाली पाहिजे बरं, अगदी परफेक्ट पसरून. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनात तर एवढा आनंद म्हणे, मागेही आनंद पुढेही आनंद, आनंद कोंदला मागे पुढे. ऐका, भूत्यानेकर मागे पुढे म्हणण्याचा अर्थ काय होतो? भूतकाळही आनंदाचा आणि भविष्य काळही आनंदाचा. वर्तमान काळात तर तुकोबाराय म्हणतात मी एवढा आनंद उपभोगला, आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. तुकोबाराय म्हणतात मी आंघोळ केली आनंदाची आंघोळ. ऐकताय प्रमाण? तुकोबाराय म्हणतात मी आंघोळ आनंदाची केली. एवढंच नाही, मंगेश बाबा म्हणतात, तुकोबाराय म्हणतात ना, मला तर एवढा आनंद म्हणे, आंघोळच नाही आनंदाची. किती आनंद प्राप्त होतो. हे प्रमाण ज्यांच्या मुखातून जन्माला आले त्यांना किती आनंद प्राप्त झाला असेल, आहे का नाही? याचं कारण काय? योग्य परमार्थ केला म्हणून. आणि ऐका, परमार्थ हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे. परमार्थ हा दिखाऊपणाचा नाही. ऐकताय तुम्ही? तुका म्हणे नको बर पंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. भावतत्वानं प्रेमतत्वानं भगवान परमात्म्याचे प्रेम केलं पाहिजे, भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन केलं पाहिजे. महाराज तुकोबारांनी देवावर प्रेम केलं हो. तुकोबारा देवाला माझं म्हणतायत, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. माझ्या या शब्दाने तुकोबारांनी अभंगाची सुरुवात केली. लक्षपूर्वक ऐका. आणि माझा हा शब्द आत्मीयता वाचक आहे बरं का. माझा शब्द आणि आमचा शब्द याच्यामध्ये फरक आहे बरं. माझा म्हणजे जवळचा, आमचा म्हणजे लांबचा दूरचा. माझा हा शब्द आत्मीयता वाचक आहे. ऐका, आत्मीयता वाचक कशाला म्हणतात? ज्यावेळेस लोकमान्य टिळक शाळेमध्ये होते, शिक्षकांनी विषय सुरू केला. मंगेश बाबा समोर असा भारताचा नकाशा टांगलेला होता. सांगितलं विद्यार्थ्यांना, सांगा रे पोरो हो, हा नकाशा कशाचा आहे? एकानं उत्तर दिलं, म्हटले गुरुजी हा नकाशा भारताचा आहे. बरोबर, बस खाली. दुसऱ्याला उठवलं, सांग रे हा नकाशा कशाचा आहे? हिंदुस्थानाचा आहे. बस खाली. तिसऱ्याला उठवलं, सांग रे बाळा हा नकाशा कशा? इंडियाचा आहे. बरं बाबा सगळ्यांनी उत्तर दिले हो. पण जेव्हा लोकमान्य टिळकांना उठवलं, टिळकजींना विचारलं, सांग रे बाळा हा नकाशा कशाचा आहे? ऐकाकडे हो, लोकमान्य टिळकांनी जागरून उत्तर दिलं नाही बरं. जागेवरून उठले महाराज, तरा त्या नकाशापर्यंत चालत आले टिळकजी. आणि त्या नकाशाला एक हात लावला आणि एक हात आपल्या छातीला लावला. सांगितलं, गुरुजी हा नकाशा माझ्या देशाचा आहे. याला म्हणतात आत्मीयता. माझा हा शब्द आत्मीयता वाचक आहे. म्हणून तुकोबाराय देवाला माझं म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. का हो महाराज? मग त्या भगवान परमात्म्याला तुम्ही माझं म्हणतात, त्या भगवान परमात्म्यावर जर प्रेम केलं, त्याला जर माझं म्हटलं, तो भगवान परमात्मा भक्ताच्या प्रेमास्तव काय करतो हो? अभंगाचं पहिलं चरण.
चाल गायली का नाही जोरदार टाळी झाली पाहिजे महाराज विशेष वातावरण झालं आकाश गुरुजी नाही तर भरत बाबा काही वातावरण करतात है का हे तर खरंच गोड वातावरण झालंय महाराज पुन्हा जोरदार टाळी झाली पाहिजे हे प्रेमाने गातात तुम्ही प्रेमाने टाळी वाजवली पाहिजे बरं कारण हे सगळे गाणारे वाजवणारे आपल्याला प्रेमाची मिळाली नाही तर काही गायक मत आम्ही रागात गातो अनुरागात गा राजा देवाला प्रेम आवडतं सबसे ऊंची प्रेम सगाई दुर्योधन का मेवा त्याग्यो साग विदुर गद खाये सबसे ऊंची प्रेम सगाई या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नातं प्रेमाचे महाराज बरं का मी हे प्रेमाने गातात तुम्ही ऐकताना ही प्रेमानेच ऐकलं पाहिजे कारण भगवान परमात्मा गिरिधर लाल तो भाव का भूका गिरधर लाल तो भाव का भूका राग कला नहीं जानत तुका हो राग कला नहीं जानत तुका भुकेला दयाला भगवान परमात्मा प्रेमाचा भुकेलाय महाराज त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे गड्याओ आणि त्याच्यावर जर का प्रेम केलं त्याचं जर नामचिंतन केलं तो भगवान परमात्मा काय करतो आपणचे देव होय गुरु तो भगवान परमात्मा देवासुनी भक्तासाठी गुरु होतो बरं का आणि या जगामध्ये गुरु हे सगळ्यात श्रेष्ठ नाते गुरु किती मोठा असतो गुरु हा संत कुळीचा राजा
गुरी हा प्राण विसावा माझा गुरुवेन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी गुरु हा सुखाचा सागरू गुरु हा प्रेमाचा गरू गुरु हा धैर्याचा डोंगर कदा काळी गळमळना कदा काळी गळमळना गुरु काम धेनु गाय भक्ता करी रूपतसे मंगी दादांसाठी टाळी वाजवली पाहिजे. गुरु हा संत कुळीचा राजा भगवान परमात्मा भक्तासाठी गुरु होतो महाराज व त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे हा मुद्दा ध्यानात ठेवा बरं. प्रेम हे दोन्ही क्षेत्रात असतं बरं का. प्रपंचातही प्रेम असतं आणि परमार्थातही प्रेम असतं. पण ऐका ना दादा प्रपंचातलं प्रेम हे कमी होत राहतं तसं संसारातलं प्रेम कमी होतं पण परमार्थातलं प्रेम कधीच कमी होत नाही. परमार्थातलं कमी होत नाही उलट वाढतं आहे का नाही. संसारातलं प्रेम कमी झाल्याशिवाय राहतच नाही. काय आपलं काय अनुभव आहे बरं सांगा बरं. संसारातलं प्रेम कमी होतं की नाही होतं ना. बाबा सांगू तुम्हाला सुरुवातीला लग्न झालं मला सांगा आता सगळ्यांचा अनुभव. सुरुवातीला नवीन जर लग्न झालं सुरुवातीला पती पत्नी जेवढं सुरुवातीला एकमेकांकडे प्रेमानं पाहतात तेवढं म्हातारपणात एकमेकांकडे प्रेमानं पाहतात. बोला बोला. प्रेम फार लांबची गोष्ट असते भरत बाबा पाहतच नसतात. बरं बघायला लागले असं पाहतात ना म्हातारीचे लाल डोळे म्हाताऱ्याचे लाल डोळे मध्ये जर कोणी उभारले तर जाळ होईल बरं त्याचा एवढं बिघडतं. सांगू तुम्हाला संसारातलं प्रेम कसं आहे. नवीन लग्न झालं सुरुवातीचे 2 वर्षे पती बोलतो पत्नी ऐकते नंतरचे 2 वर्षे पत्नी बोलते पती ऐकतो बाकीचे पुढचे सगळे वर्षे पती पत्नी दोघं बोलतात अख्खं भूतियानं ऐकतो. हे संसारातलं प्रेम आहे कमी होतं महाराज. अजून एक उदाहरण सांगू तुम्हाला आवडेल. सांगा मला संसारामध्ये लहानशा लेकरावर लहानशा बालकावर माणसं जेवढं प्रेम करतात तेवढं म्हाताऱ्या माणसावर करतात. लहानसं लेकरू कोणाचंही असू द्या गोंडस बाळ छोटीशी प्यांड घातलेलं गोरपान हरणासारखे डोळे काळे कुरळे केस काजळाचा टिळा हातात कुळकुळा लहानसं गोंडस बाळ पाहिलं असं वाटतं याला उचलावं आणि पटकन पप्पी घ्यावी वाटतं की नाही. खरं सांगा प्रामाणिकपणाने उचलून पटकन पप्पी घ्यावी. परिचयाचं नसलं तर उचलून पप्पी घ्यावी वाटते. मला असं सांगा असं कोणी म्हणतं का आजोबा कायम घायचं राहतं तुम्ही थांबावं थोडंसं का बरं काय नाही एक पप्पी द्यावं विनेकरी म्हणतो कोणी. अरे कुठली पप्पी घरातले सुद्धा ढुंकून पाहत नाही रे बाबा. म्हणजे ही अवस्था आहे महाराज. संसारातलं प्रेम कमी झाल्याशिवाय राहत नाही. आता ऐका ऐका विनोद सोडा हा. तसं परमार्थातलं प्रेम कधीच कमी होत नाही. सांगू तुम्हाला वर्षे 700 झाले आजही आपल्या टाळकऱ्याने वारकऱ्याने जर कधी गळ्यामध्ये टाळ घेतला विना घेतला महाराज बरं का वर्षे 700 झाले तरी रूप पाहता लोचनीच म्हणतो प्रेम कमी झालं नाही सुख गडू गडी वाढू लागे मग राम नामे
आवडी सुख गडोगडी वाढू लागे. संसारातलं प्रेम कमी होतं, परमार्थातलं कधीच कमी होत नाही, परमार्थातलं वाढतं. प्रमाण दिलं तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ संसारातील लोक प्रेमच करत नाही बा असं पण म्हणायचं नाही. बरोबर, प्रेम करतात ना, नक्कीच प्रेम करतात, पण कधीपर्यंत जो बरी चळण गा तो वरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा. इंद्रिय मावडली आला बागून आजा, कैसा विपरीत झाला तुझी जहन वेदूजा. संसारातील लोक प्रेम करतात गड्यावर, प्रेम करतात, पण पैशावाल्यावर प्रेम करतात. बरं ऐकताय तुम्ही, पैशावर एवढं प्रेम करतात महाराज. सांगू तुम्हाला, एखादा श्रीमंत माणूस असू द्या, पैशावाला माणूस असू द्या, मंगेश बाबा त्याच्याकडं पाहिल्यानंतर 3 दिवस जेवण जात नाही, तरी लोक म्हणतात वा वा पाटील काय सुंदर दिसता हो तुम्ही. कळतंय? एखादा श्रीमंत माणूस असू द्या, पैशावाला माणूस असू द्या महाराज, अरे त्याला बोलायची अक्कल नसली तरी लोक म्हणतात वा पाटील काय गोड बोलता हो तुम्ही. पाटील म्हणतो मी खरंच गोड बोलतो, त्याला शंका असते ना, अहो खरंच गोड बोलता ना तुम्ही. म्हटलं का हो, मग माझं बोलण्यातलं काय आवडलं तुम्हाला? पाटील विचारतो लोकांना. त्यावेळेस लोकांनी दिलेलं उत्तर ऐका. अहो पाटील तुम्ही शेवटचं जे वाक्य वापरलं ना ते फार आवडलं. म्हटलं कुठलं? मी माझं बोलणं थांबवतो, ते फार आवडलं. इतकं आवडलं सुटलो रे बाबा याच्या तावडीतून. सब पैसों के भाई दिल का साथी कोई नहीं, अपने पल्लव में पैसा है दो, लोग सलाम करे रे सब पैसों के भाई, सब पैसों के भाई, भाई रे सब पैसों के भाई. धनवंताला लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंताला लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता वा वा. धनवंताला गिन सर्व मान्यता आहे जगी. धनवानावर कोणी किंमत करतो, कोणी प्रेम करतो महाराज. एक सांगू वस्तुस्थिती मांडतो. भरत बाबा आमच्या गावात एक श्रीमंत माणूस आहे. एवढा श्रीमंती त्या श्रीमंतीला माप नाही. फक्त श्रीमंतीची प्रॉपर्टी 100% पागल आहे. पुढचं ऐका. फक्त श्रीमंतीमुळे आमच्या गावकऱ्याने त्या श्रीमंत माणसाला बिनविरोध सरपंच केलं. बरं ऐकताय? मंगेश बाबा सरपंच केलं यात नवल नाही. 26 जानेवारीच्या दिवशी आमच्या गावातील श्रीमंत सरपंच साहेबांना 26 जानेवारीचं भाषण करण्याकरता आमंत्रण दिलं. तिरंगा फडकलेला होता, क्रांतीवीराची पूजा झाली. मग आता आपल्या गावातील श्रीमंत सरपंच साहेब 26 जानेवारीबद्दल 2 शब्द बोलतील म्हणून त्यांच्याजवळ माईक ठेवला. मग आमच्या गावातील श्रीमंत सरपंच साहेबांनी 26 जानेवारीच्या भाषणाला सुरुवात केली. गड्या हो, काय भाषण केलं ऐका. पोरो हो, आजची 26 जानेवारी, वा रे वा 26 जानेवारी, याला म्हणतात 26 जानेवारी. वा वा, काय सगळी पोरं रांगेत बसले तो, याला म्हणतात 26 जानेवारी. पोरं हो, तुम्हाला वाटण्यासाठी आम्ही चॉकलेट सुद्धा आणलेत बरं आज, कारण आज आहे 26 जानेवारी. पोरं हो, आज 26 जानेवारी याचं कारण माहिती आहे तुम्हाला? कारण काल 25 जानेवारी होती म्हणून आज आकाशबाबा हे 26 जानेवारीचं भाषण आहे. महाराजांनी प्रमाण दिलं. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. मग या जगातील लोक मतलबी आहेत महाराज, संसारातील लोक मतलबी आहेत. प्रेम करायचे ना महाराज, खरं प्रेम केलं पाहिजे देवावरती. ऐका गड्या होत्या, भगवान परमात्म्यावर प्रेम केलं ना तो काय करतो महाराज, भक्ताच्या भेटीसाठी येतो. देव जिंकता आलं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे. शबरी मातेनं प्रेम केलं महाराज. ऐका मैमावडीची बोरे खाई बिल्लिनीची महाराज. शबरी मातेचे हातातले बोरे खाल्ले महाराज. कोणी? संपूर्ण विश्वाच्या मालकाने. बोरे खाल्ले यात नवलने, उष्टे बोरे खाल्ले यात नवलने. आहे का नाही? उष्टे बोरे खाल्ले का? त्याच्यात प्रेम होतं महाराज. प्रेम होतं का नाही? प्रेम होतं. एक सांगू, जर प्रेम नसलं त्याला 56 प्रकारचे भोग ठेवले तर त्याचा स्वीकार करत नाही तो. आणि जर कधी महाराज त्याला प्रेम असलं ना
प्रेम करणारा भक्त असताना तो ताटातलं उष्ट सुद्धा खातो. विदुराची बायको केळी खात असताना आतला गाभा स्वतःने खाल्ला होता. भगवान परमात्म्याला साली दिल्या केळीतल्या तरी सुद्धा आनंदाने स्वीकार केला होता त्याचा. कारण का? त्या केळीमध्ये प्रेम होतं महाराज, त्या भक्तीमध्ये प्रेम होतं. म्हणून दुर्योधनाच्या घरी 56 प्रकारचे भोग होते बरं का. म्हणतात 56 प्रकारचे भोग होते, पण भगवान परमात्म्याने त्याचा स्वीकार केला नाही, कारण त्याच्यात प्रेम नव्हतं. आणि त्याला जर भूक लागली तर म्हणायचा तो चलो बिदुरा घर जावे, चलो बिदुरा घर जावे, चलो बिदुरा घर जावे, उद्धवजी चलो बिदुरा घर जावे, चलो बिदुरा घर जावे, चलो बिदुरा घर जावे, उद्धवजी चलो बिदुरा घर जावे, चलो बिदुरा घर जावे, सबरी के तेरा सुदामजी के चावल, शबरी सबरी के मेरा सुदामजी के चावल, रुचि रुचि भोग लगावे, चलो बिदुरा घर जावे, चलो बिदुरा घर जावे, बड़े बड़े मंदिर कौन काम के, सबका एक किती गोडी. बड़े बड़े मंदिर कौन काम के, भाव कर नहीं पावे, चलो बिदुरा चलो बिदुरा घर जावे. उद्धवजी टाळी वाजवायची तर जोरात वाजा, कमी वाजली तर माझी तब्येत बिघडते. ऐका ना तुम्ही, फक्त तन मन धनाने ऐका तरी मला आनंद वाटेल बरं. ऐका, भगवान परमात्म्यावर प्रेम केलं महाराज, तो भगवान परमात्मा ताटातलं उष्ट खातो. तो कोबारे म्हणतात त्याच्यावर प्रेम करा गड्या हो. प्रेम केलं ना तो आपल्यासाठी गुरुही होतो. गुरु होतो, ताटातलं उष्ट खातो. यात नवलनी महाराज संसारावर जेवढं प्रेम करतात तेवढं प्रेम जर माझ्या देवावर केलं ना, भूत्याने कर ऐका बरं, त्या देवावर प्रेम केलं जर अंतःकरणापासून, त्याला शिव्या घातल्या तर देव प्रसन्न होतो. एक सांगू, संतांनी देवावर प्रेम केलं, आम्ही प्रेम करतोय, पण ऐका, संतांनी देवाला शिव्या घातल्या तरी भगवान परमात्मा प्रसन्न झाला ना. आपल्या भजनाने नाराज होण्याची दाट शक्यता आहे का नाही. संतांनी शिव्या घातल्या हो, मंगेश बाबा जनाबाईने शिव्या घातल्या का नाही. माता मावरी ऐका बरं, जनाबाईची भक्ती. जनाबाईनं देवाला शिव्या घातल्या तरी भगवान परमात्मा प्रसन्न झाला. अरे मूळ मायेच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली, सती सावित्री चुडाल्याली, तुझं गेलं माधव, तुला पाहून काळ रड, तुला पाहून काळ रड. सांगा, अभंग आहे का? बोला बोला, अभंग आहे का? अभंग जे नाही म्हणता का?
अभंगाचे बाबा उभी राहून अंगणी शिव्या देते दासी जणी. पण ऐका देवाला शिव्या घातल्या तरी भगवान परमात्मा जणी बैसली ना ह्याला पाणी नाही विसाण्याला. ऐका बरं, भगवान परमात्म्यावर प्रेम केलं. जनाबाईनं शिव्या घातल्या तरी भगवान परमात्मा प्रसन्न झाला. कारण देवावरच प्रेम केलं नाही जनाबाईनं, देवावर प्रेम करणाऱ्या भक्तानं प्रेम केलं गड्या हो. नामदुऱ्यांच्या घरामध्ये 14 लोक, नामदेवाचे घरी 14 जण स्मरती अरे. नामदुऱ्यांचं 14 कुटुंब, 14 लोकांचं, 14च्या 14 परमार्थ करणारे होते. आणि त्या कुटुंबामध्ये बालपण गेलं जनाबाईचं. ऐका बरं, माता माऊल्या महिलावर लक्षपूर्वक ऐका जनाबाईची भक्ती. महाराज लहानपणापासून देवाची उपासना, नामचिंतन, देवावर प्रेम करावं, 14 लोकांची सेवा करावी. नामदेवांच्या 14 लोकांच्या कुटुंबाची सेवा काय करावी? सकाळी उठावं, सडा समार्जन, रांगोळी, काकडा झाला. काकडा झाल्यानंतर 14 लोकांचा स्वयंपाक, 14 लोकांचं धुणी, 14 लोकांचे भांडे घासणे, स्वयंपाक करणे. जेवू झालं महाराज त्यावेळेस काय मग गॅस सिलेंडर सगळं काही होत्या का? जंगलात जायचे गौऱ्या वेचण्यासाठी जनाबाई. भगवान परमात्मा माझ्या जनाबाईला गौऱ्या वेचू लागत होता. बरं एवढंच नाही, माता माऊली त्या काळात की गिरण्या थोड्या होत्या. मग घरी दळण दळायची. सुंदर माझे जाते ग फिरे बहुते गे ओव्या गावो कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गावुनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीला सख्या श्री हरी. अळचोरीचा माझा बरी ओव्या गावुनी स्वरात दासी जनीच्या घरात. अशा दळण दळू लागाव भगवान परमात्मा दळण दळू लागत होता. ऐका गड्याव, एवढी सेवा केली अक्षरशः माझ्या जनाबाईचा देह अस्ताव्यस्त झाला होता. म्हणजे जनाबाईच्या डोक्यामध्ये केसांमध्ये अक्षरशः उवा पडल्या. उवा आपण काय म्हणतो? उवाच म्हणतो ना. तुमच्या लक्षात आलं म्हणजे थांबलं. ऐका माता माऊली, जनाबाईने एवढी सेवा केली. आणि एक सांगू, ज्या माता माऊलीच्या मागं जास्त कामाचा व्याप असला तिचं स्वतःच्या देहाकडे लक्ष नसतं, फक्त संसारावर कुटुंबाची सेवा करत राहते. अक्षरशः तीच अवस्था माझ्या जनाबाईची होती. फक्त सेवेमध्ये रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करावं, नामदेवांच्या कुटुंबाची सेवा करावी, स्वतःच्या देहाकडे लक्ष नाही. अक्षरशः माझ्या जनाबाईच्या डोक्यामध्ये केसांमध्ये उवा पडल्या. उवा. एक दिवशी भगवान परमात्म्याला दया आली. भगवान परमात्मा म्हणे, अरे 10:15 वाजले तरी लिखा पडल्या, आपल्या उवा पडल्या माझ्या जनाबाईच्या डोक्यात. भगवान परमात्मा एक दिवशी मंगेश बाबा विठोबाचा विठाबाई झाला. विटेवरून खाली उतरला आणि संपूर्ण विश्वाच्या मालकाने माझ्या जनाबाईला आंघोळ घातली. बोला, राहिले असतील का उवा? माता माऊल्या, उवा राहिले असतील का भगवान परमात्मा आंघोळ घातल्यानंतर? पण ऐका मावशी, एक बी ऊ राहिली नाही, पण लिखा राहूनच गेल्या. बरं, एकही ऊ राहिली नाही, पण लिखा राहूनच गेला. देवाला राग आला. भगवान परमात्माने लिखा राहिल्या. भगवान परमात्माने मंगेश दादाशी रागाने लीक धरावी, अशी रागाने जमली ना. ऐकायचे वन्स मोर, प्रेमाने नाही रागाने फोडली. वा वा, टाळी झाली पाहिजे बरं. मस्त गोड गोड म्हणजे हरकत नाही, पक्वाची प्रॅक्टिस चांगली. विठ्ठल 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 ऐका, अशा लिखा फोडल्या महाराज. भगवान परमात्म्याला लिखा फोडल्यानंतर, उवा काढल्यानंतर, आंघोळ घातल्यानंतर जनाबाई प्रसन्न झाल्या. आणि जनाबाईनं पूर्ण पंढरपुरात जाहिरात केली बरं का. ऐका, मला देवाने आंघोळ घातली, देवाने आंघोळ घातली, जाणे सांगे लोका.
मुद्दा संपला. आता मुद्दा ध्यानात ठेवा. नाहू घाली माझा सखा म्हणजे देवाला माझं म्हटलं जनाबाईनं, माझं म्हटलं तर देवाने शिव्या सुद्धा सहन केल्या जनाबाईनं बरं का, जनाबाईच्या. मग त्याच्याकरता काय करावं लागलं, देवाला माझं म्हणावं लागतं, प्रेम करावं लागतं. म्हणतात तुकोबाराय भगवान परमात्म्याला जर माझं म्हटलं तो शिव्या सहन करतो. यात नवल नाही महाराज, तो भगवान परमात्मा गुरुही होतो आणि देव असताना गुरु होतो भक्तासाठी. यातही नवल नाही. तुकोबाराय म्हणतात तर एवढा प्रेमागणे त्याच्यावर प्रेम केलं तो भक्ताच्या प्रेमा असतो बायको सुद्धा होतो. दुसरं चरण पडिये देह बाबा पूर्वी बसना, 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 हाय पडिये देह गोड खरंच गोड. वासना अंते ते आपणापाशी न्यावे. तुकोबाराय म्हणतात त्या भगवान परमात्म्यावर प्रेम केल्यानंतर तो भगवान परमात्मा भक्ताच्या देहभावात्मक वासना सुद्धा पूर्ण करतो. माहिती प्रसंग आपल्याला अर्जुनाकरता बायको झाला होता, पत्नी झाला होता ना, माहिती ना प्रसंग. सांगू थोडासा. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुन एकदा अरण्यात गेले. अरण्यात गेल्यानंतर भगवंताला सांगितलं, अर्जुनाने म्हटलं देवा मला तहान लागली. भगवंताने सांगितलं अर्जुना बघ बरं इथं कुठेतरी जंगलात पाणी असेल म्हटले. अर्जुनाने एके ठिकाणी जंगलात असा झरा पाहिला पाण्याचा, पेटी मास्तर, आणि तिथलं पाणी पिऊन अर्जुन तृप्त झाला. पण ऐका आकाश बाबा, तिथलं वातावरण पाहिलं अर्जुनाने. सुंदर वृक्ष होती, फुलांनी वेली सजल्या होत्या, हरणं उड्या मारत होते, पक्ष्यांचा आवाज येत होता, कोकिळा गायन करत होती. हे सगळं वातावरण पाहिलं अर्जुनाने. अर्जुनाच्या मनात सहज आलं हो काय, इथे जर का सुभद्रा राहिली असती तर. तेवढ्यात बांगड्यांचा आवाज झाला. संदीप भाऊ सुभद्रा हजरच झाली हो. अर्जुन म्हटलं अगं मी आताच आठवण करत होतो म्हटलं तुझी. म्हटले मग मी पतिव्रत आहे मला लगेच कळलं म्हटले. मग गप्पा गोष्टी सुरू झाल्या. गप्पा गोष्टी झाल्या. मग दादा कारण नसताना अर्जुनाने एक उद्योग केला. काय, आपल्या बोटातली अंगठी काढली सुभद्रेच्या बोटात घातली आणि सुभद्रेला म्हटलं तू निघ पटकन. 10:30कडे काटा गेला. तो कधी येईल तो सांगता येत नाही. म्हटलं तू निघ पटकन. इकडं सुभद्रेला काढलं, पाठवलं महाराज. तेवढ्यात भगवंताने मागून आवाज दिला. म्हटलं ए अर्जुन अरे किती वेळ झाला रे, पाणी प्यायला एवढा उशीर लागतो. म्हटले देवा इथलं वातावरण आवडलं आपल्याला. पाणी पिऊन बसलो, मला खूप प्रसन्नता वाटली. नंतर बसू म्हटलं निघ. भगवान परमात्मा अर्जुन रथामध्ये बसले. रथ नेहमी चालवा भगवान परमात्म्याने, पण आज रथ चालवण्याची प्रतिक्रिया थोडीशी वेगळी होती. काय, ज्या बोटात अंगठी होते ना ते बोट भगवंताने अर्जुनाकडे करावं. अर्जुनाला सांगा वा वा अर्जुना काय वातावरण आहे इथं,
अर्जुन म्हणणार आपली अंगठी याच्या बोटात गेली कस काय. बरं अर्जुनाला विचारता येत नाही बाबा. झाकली म्हणून 1.25 लाखाची विचारले तर आपला पितळ उघडं पडेल ना. तू तिथं सप्त्याला आपलं पाणी प्यायला गेला होता का तू सुभद्रेला भेटायला गेला होता काय करा महाराज. त्याला ते विचारता येत नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची. पण महाराज मुद्दाम भगवान परमात्म्याने मुद्दामच चालू ठेवलं. म्हणले अर्जुना काय वातावरण येतं. अर्जुन मनातल्या मनात पण हे वातावरण चांगलं रे पण हे वातावरण तुझ्या बोटात गेलं कसं काय विचारता येत नाही महाराज. पण अजून अगोदर अर्जुनाने विचार केला मनातल्या मनात आपण सुभद्रेला चौकशी केली पाहिजे मग या बाबाला विचारलं पाहिजे म्हटलं. रथ जेव्हा पोचला रथातून उडी मारली अर्जुनाने. धावतच गेला हो सुभद्राला लांब म्हणून सुभद्रा. सुभद्रा धावत झाली घाबरली. बोला ना मालक. म्हटलं अंगठी कुठं आहे. म्हटलं कुठली अंगठी. झाडा खालची. कोणतं झाड. अरण्यातलं. सुभद्रा म्हणे परिणाम झाला का डोक्यावर. म्हणजे आम्ही दिवसभर घरीच होते. तू घरीच होती तिथं कोण होती मग. सुभद्रा म्हणे तिथं बी कोणी होती. बापरे आता आपल्याच घरात गोड घुसणारे आता काय करावं. मग ओळखली आपल्या भगवान परमात्म्याची चतुराई असली पाहिजे कला असली पाहिजे. ऐका भगवान परमात्म्याकडे धावत गेला अर्जुन. विचारलं म्हटले देवा तुम्हाला एक गोष्ट विचारायची विचारू. म्हटलं विचार. अर्जुनानं सांगितलं म्हटलं देवा तुम्हाला वाईट नाही वाटणार अजिबात नाही. विचार पटकन. म्हटलं देवा तुमच्या बोटात जी अंगठी ना ती माझीची. भगवंत म्हणे तुझी जे ना बाबा. मी कुठं म्हणतो माझी. अहो देवा तुमच्या बोटात आली कस काय. अरे काय कमाल करतो अर्जुना. तूच घातली ना रे. म्हणजे कुठे झाडाखाली. अहो देवा मी तर सुभद्रेच्या बोटात घातली होती रे. भगवान म्हणे भाऊ मी तेव्हा सुभद्रात झालो होतो रे. म्हणजे देवा तुम्हाला सुभद्राही होता येतं का. कायम नाही रे भाऊ एखाद्या वेळेस. मग का हो देवा तुम्ही सुभद्रा झालातच का. त्यावेळेस माझ्या भगवंताचे शब्द ऐका. माझा भगवान परमात्मा म्हणतो माझ्या भक्ताने जर का माझ्यावर प्रेम केलं माझ्या भक्ताच्या प्रेमास तो मला त्याची बायको सुद्धा होता येतो. पडिय देह भाव पुरवी वासना. भगवान परमात्म्यावर प्रेम केलं अर्जुनाने महाराज. प्रेम केलं म्हणजे काय केलं नामचिंतन केलं हो. आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं महाराज. नामचिंतन किती करावं अर्जुनाने. ऐका गड्या हो झोपेत सुद्धा अर्जुनाचे केस कृष्ण कृष्ण म्हणायचे. ऐकताय ना. झोपेत अर्जुनाचे केस कृष्ण कृष्ण म्हणतात. आपलं कीर्तनात तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. हा फरक आहे बरं. अर्जुनाने नामचिंतन करावं. कामामध्ये काम काही मना राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे जिस देश में हो उस वेश में परवेश में रहो. राधा नका राग काढू. मी बदलले ते. विठ्ठल 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 विठ्ठल. हरकत नाही हरकत नाही. प्रतिसाद त्यांना म्हटलं हे त्यांना असं वाटलं हे वेगळं झालं का काय. त्यांनी पट्टे आदळून पाहिला. त्यांनी मीच बदल केला त्याच्यात. रामकृष्ण विठ्ठल 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 विठ्ठल. गोड वातावरण झालं गड्या हो. तुकोबाराय म्हणतात त्यात भगवान परमात्म्यावर प्रेम केलं तो देहभावात्मक वासना पूर्ण करतो. यात नवल नाही. ऐका पुढं काय करतो. अंती ते आपण पाशिन्या अंतकाळाच्या स्वरूपाला सुद्धा भगवान परमात्मा घेण्याकरता येतो. माझ्या तुकोबारांना घेण्याकरता अंतकाळाच्या स्वरूपाला आला गड्या हो. भगवान परमात्म्याने तुकोबारांना घेण्याकरता यावं. बरं तुकोबाराही कोणी साधा सुद्धा व्यक्ती महत्व नाही. बरं चिंतन ऐका. तुकोबाराय म्हणजे देवानं आकाशातून खाली वाकून पाहावं आणि देवाच्या मुकुटातून एक हिरा खाली पडावा. तो हिरा म्हणजे माझे तुकोबाराय. तुकोबाराय कोणी साधा सुद्धा व्यक्ती महत्व नाही. ज्यावेळेस हे तुकोबाराय या मृत्यू लोकामध्ये आले तुकोबाराय स्वतः आले नव्हते. देवानं पाठवलं होतं महाराज जा तुम्हाला भंडारा फिरायचे भामचंद्र फिरायचे घोरड्या फिरायचे तुम्हाला जावं लागेल. तुकोबाराय म्हटले देवा जमणार. अहो महाराज जावं लागेल. तुमची प्रतिज्ञा अपूर्ण राहिली शतकोटी अभंग लिहिण्याची. तुमचं आयुष्य संपलो मग आता पुन्हा अवतार घ्यावा लागेल आणि ते अभंग पूर्ण करावे लागतील. देवाला सांगितलं म्हटले देवा
तुम्ही सांगतात म्हणून मी अवतार घेतो, पण ऐका, परत येत असताना 4 लोकांच्या खांद्यावर मी परत येणार नाही. राम बोलो बाई राम बोलो, राम नाम सत्य हे अजिबात चालणार नाही बरं. मग देवा मला घेण्याकरता तुम्हाला स्वतः यावं लागेल. तुम्ही स्वतः येत असाल देवा मला घेण्यासाठी तर मी जातो म्हटली. आणि मग त्यावेळेस तुकोबारांनी भगवान परमात्म्याने होकार दिला आणि मग तुकोबारांनी या ठिकाणी अवतार घेतला. महाराज जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या. आणि मग माझ्या तुकोबारांचा अवतार झाला. काय अवस्था होते माझ्या तुकोबारांच्या, ऐका लक्षपूर्वक. वैष्णवा गरी सर्व काळ सदा झन जनती टाळ, कन्या भाकरीचे खाणे सदा राम नाम गाणे. वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जनती टाळ, सदा जन जनती. ऐका बरं, प्रसंग एवढा गोड, एवढा प्रसंग तुम्ही लक्षपूर्वक ऐकला. आजचं कीर्तन सफल. माझ्या तुकोबारांची काय अवस्था होती, 3 दिवस चूल पेटत नव्हतं. महाराज तुकोबारांनी सतत भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन करावं, सतत नामचिंतन करावं. जिजामातेनं सुद्धा वर्णन केलंय संसाराचं. फुटकाची वीणा त्याला 2 तार, करिये माझ्या तुकोबारांची अवस्था सतत भगवंताचं नामचिंतन करा. एक दिवशी जिजामातेने सांगितलं, महाराज तुम्ही रात्रंदिवस नामचिंतन करता हरकत नाही हो, पण तुम्ही संसाराकडे लक्ष दिलं पाहिजे ना. आहे ना गावली माझं लक्ष. काय लक्ष म्हटले बाबा तुमचं? उद्या तुमच्या बापाचं श्राद्ध आहे, माझ्या सासऱ्याचं जेव घालायचं आठवतं तुम्हाला? अरे बाप, माझ्या तर लक्षात नाही गावले. मग जेव घातलं पाहिजे की नको आता? म्हटलं मग माझ्या बापाने मला जन्म दिला, देवाची उपासना करण्याचं शिकवलं, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याचं सामर्थ्य शिकवलं. फार भले मोठे उपकार माझ्या बापाचे. मग जेव तर घातलंच पाहिजे. पण घरात धान्याचा दाना नाही ना मालक, कसं काय जेव घालणार? काळजी नको करू गावले तू, मी शेतात जातून काहीतरी भाजीपाला आणतो म्हटले. जा मग लवकर, मी स्वयंपाकाची तयारी करते. तुकोबारांनी विणा आणि चिपळ्या घेतल्या आणि नामचिंतन करता करता शेतामध्ये भाजीपाला घेण्याकरता निघाले. एका भूत्यानेकडे एका शेतकऱ्याचं गहू कापणी चालू होतं रस्त्याने. आणि त्या गहू कापणाऱ्या शेतकऱ्याने पाहिलं, माझ्या तुकोबारांकडे विचारलं, महाराज कुठं निघाले? म्हटले काय नाही, माझ्या बापाचं श्राद्ध जीव घालायचे, काहीतरी भाजीपाला आणतो, नैवेद्य दाखवतो. म्हटले नुसते टाळच फुटता का? भजनच करता? माहिती नाही तुम्हाला श्राद्धाला काय जीव घातलं पाहिजे, भाजीपाला दाखवता? अहो माहिती म्हटले आम्हाला, परिस्थिती नाही ना आमची. नका काळजी करू म्हटले, एक तर सध्या मजूर भेटत नाही, गहू कापणी चालू आहे आमची, दिवसभर आमच्या मजुराबरोबर गहू कापणी करू लागा, संध्याकाळची वेळ झाली की तुम्हाला 2 गव्हाच्या पेंड्या देतो म्हटले. आता काय तुकोबारांची अवस्था म्हणजे हीच विधी ही भूगुदशा. तिकडे माऊली वाट पाहते जिजामाता, विणा आणि चिपड्या अशा टांगल्यावर झाडाला लागले गहू कापायला. ही सुद्धा देवालाच काळजी असली पाहिजे. म्हटलं याला बुद्धी मला का भाऊ गहू कापण्यासाठी सांगितलं. काय अवस्था होती माझ्या तुकोबारांनी. दिवसभर गहू कापू लागले. बरं दिवसभर गहू कापणी करायला लागली. महाराज स्वतः भगवान परमात्म्याने डोक्याला हात लावला. या बाबाने कधीतरी प्रामाणिकपणाने शब्द दिला, म्हटले आवली मी लगेच येतो शेतातून. आणि लागला म्हटले गहू कापायला. काय करावं? एका भूताने कर. स्वतः भगवान परमात्म्याने माझ्या तुकोबारांचं रूप घेतलं. बरं आणि एका फडक्यामध्ये सगळा बाजार बांधला. भरत बाबा काय काय बांधलं माहिती आहे तुम्हाला? डाळ बांधली, डाळीचं पीठ बांधलं, गुळ बांधला, बरं काजू बदाम सुद्धा बांधले. हो मंगेश बाबा गावरान तुपाचा डबाही घेतला. भगवान परमात्म्याने तुकोबारांचं रूप घेतलं आणि एका फडक्यामध्ये सगळा बाजार बांधला. हो आणि ते गाठोडं बांधून भगवान परमात्म्याने डोक्यावर घेतलं. कोणाच्या रूपात? तुकोबारांच्या रूपात. तुकोबारांच्या घरी आले. जिजामाते समोर ते गाठोडं आदळलं. म्हटलं आवले कर म्हटलं, काय काळजी करत होते? स्वयंपाक कर म्हटले पटकन.
जिजामातेने जेव्हा आकाश बाबा ते गाठोडं सोडून पाहिलं, बाबा बाबा काजू बदाम सुद्धा दिसतात म्हणले इथं, कारण तुपाचा डबा दळण गुळण पिटून बाबा बाबा सोन्याचा संसार झाला म्हटले माझा. आनंदाने स्वयंपाकाला लागल्या. अन्नपूर्णा होते जिजामाता, स्वयंपाकाला लागल्या. जिजामातेला सांगितलं, म्हटलं आवले तू स्वयंपाक कर बरं, मी गावकऱ्यांना आमंत्रण देऊन येतो. जिजामाता म्हणले नेमक्याच लोकांना आमंत्रण द्या, बाजार बघा तुम्ही पूर्ण गावाला सांगून यायचं, नको काळजी करू तू, मी आहे ना. आता देव होता त्याला काय करता येत नाही सांगा. पूर्ण गावाला आमंत्रण दिलं मंगेश बाबा, पूर्ण गाव आलं हो जेवणासाठी. पण भूत्याने कर लोक जेवायला नव्हते आले. बरोबर या जगात लोक गरिबाची चेष्टा करतात गड्याव. 3 दिवस याचं चूल पेटत नाही म्हटले, हा आपल्याला जेवायला सांगायला, याची गंमत पाहिली पाहिजे म्हटली. लोकांना वाटत तिथं पत्रावाळ्या मिळतात का नाही. मंगेश बाबा लोक घरून ताटं घेऊन आले, पंक्ती धरून बसले असे गल्ली. जिजामातेने जेव्हा बाहेरून पाहिलं तर बाबा बाबा पंक्ती धरून बसल्या. तर एवढसा स्वयंपाक पुरवलंच कसं काय. काळजी नको करू गावले, मी आहे ना. आता भगवान परमात्मा होता, पूर्ण गावाला जीव घातलो हो. पण ऐका चमत्कार असं झालं, पूर्ण गाव जेवण करून गेलो हो, आणि स्वयंपाक जसा तसा शिल्लक राहिला. जिजामातेने त्या स्वयंपाककडे पाहिलं, अरे पूर्ण गाव जेवण करून स्वयंपाक जसा तसा राहिला ना. ही काळ्या विठ्याची करणी असली पाहिजे म्हणले. काय म्हणले, काळ्या विठ्याची करणी असली. काय अधिकार होता म्हणजे जिजामातेचा. पूर्ण गाव जेवण करून गेलो, भगवान परमात्मा अदृश्य झाले. खऱ्या तुकोबारायांची घरी येण्याची वेळ झाली. दिवसभर गहू कापणी करू लागले. त्या शेतकऱ्याने 2 गव्हाच्या पेंड्या दिल्या. सांगा भूत्याने कर, त्या गव्हाच्या पेंड्या दिल्यानंतर पेंड्या कशा धरल्या पाहिजे बरं सांगा बरं. ते गव्हाच्या त्या ओंब्या असतात ना, कंस ओंब्या काय म्हणतात, ते ओंब्या पुढं केल्या. नामचिंतन करता करता निघाले. रस्त्याने एक झाड होतं, त्या झाडावर मध बसलं होतं बाबा. त्या मधमाशानं त्या ओंब्या लागल्या, आणि त्या मधमाशा उठल्या आणि तुकोबारांचा चाबा घेत आहेत. तरी माझ्या तुकोबारांनी म्हणा, वा वा काय माझं भाग्य म्हटलं, आज पितर साक्षात माशांच्या रूपात जेवायला आले. काय भक्ती होती महाराज. देहीच विदेही भोगू दशा. महाराज त्या माश्या भगवान परमात्म्याने उठवल्या, तरी सुद्धा तुकोबारांना कळलं नाही. घरी आले, जिजामातेसमोर ते पेंडे आदळल्या गव्हाच्या. म्हटले कर सांजा तयार, कर लवकर स्वयंपाक, जेव घालायचे आपलं पितर. जिजामाता म्हणले, अहो मालक आताच पूर्ण गाव जेवण करून गेलो, स्वयंपाक जसा तसा शिल्लक. असं म्हणजे पूर्ण गाव जेवण करून स्वयंपाक उरला, मग हे कोणी केलं असलं पाहिजे. भगवान परमात्म्याला प्रार्थना केली, डोळे लावले, म्हटले हे देवा, आता तू पूर्ण गावाला जीव घालू शकतो ना, आता माझ्याबरोबर जेवण करावं लागेल. ऐका माझ्या तुकोबारांची घरची परिस्थिती. महाराज घरात अन्नाचा कण राहत नव्हता जेवणासाठी, पण संपूर्ण विश्वाचा मालक ताटाला ताट लावून जेवण करत होता. ही जगातील मोठी श्रीमंती महाराज. भगवान परमात्मा जेवण करत होता ताटाला ताट लावून. अशी स्वच्छ परमार्थ केला. अशा अवस्थेमध्ये माझ्या तुकोबारांनी पवित्र असा गाथ्यासारखा महान ग्रंथ निर्माण केला. आणि ज्यावेळेस अभंग रचना पूर्ण झाली, आणि मग तुकोबारांना आठवण झाली की देवाने मला शब्द दिला होता की महाराज तुमचं पूर्ण कार्य झालं, अभंग रचना पूर्ण झाले की तुम्हाला घेण्याकरता येतो, अजून देव का आला नाही. त्यावेळेस तुकोबारांचे अभंग तपासा तुम्ही सनकादिक संत, मनविता कृपावंत एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार माझे भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा, तुका आठवा मूळ लवकरी पाठवा, मूळ लवकरी वाढव. असं करतात. भगवान परमात्म्याला जेव्हा निरोप पोचला गड्यावर, भगवान परमात्म्याला आठव झाला काय आपण तुकोबारांना शब्द दिला होता की महाराज तुम्हाला घेण्याकरता येतो, मग आपण गेलो पाहिजे ना. भगवान परमात्मा ज्यावेळेस वैकुंठातून या मृत्यू लोकामध्ये आले, ऐका माझ्या तुकोबाराने देवाला पाहिलं, आनंद झाला, एवढा आनंद गगनात मावत नाही. आणि भावतच गेले हो जिजामातेकडून. जिजामातेला म्हणते आवले पाहून
काय करू उपचार कूप मुडकी जर्जर. ऐका ना दादा, संपूर्ण विश्वाचा मालक पाहुणाला हो. घरात धान्याचा दाना आणि अन्नाचा कण नाही, तरी सुद्धा जिजामाता स्वयंपाकाला लागल्याबरोबर महाराज काय स्वयंपाक केला ऐका बरं. दरदरीत पाण्या माझ्या रांधलेल्या कन्या. ऐका महाराज, कण्यातनी पाणी टाकलं, पाण्यात कन्या टाकल्या, माठभर पाणी मुठभर कन्या. झाला व स्वयंपाक. महाराज बोलवा तुमच्या भगवंताला जेवणासाठी. झाला स्वयंपाक. ऐका गड्या, भगवान परमात्मा जेवणासाठी बसले. कोण पाहुणा, कोण भगवान परमात्मा. पात्रवाळी वाढले हो, पात्रवाळीवरती कन्या वाढल्या. कन्या थांबल्याने पिंपळगावला निघून गेल्या. कन्या थांबतात, चतुर्भुज झाला माझा भगवान परमात्मा. 3 हाताने पत्रवाळी धरावणी, एका हाताने जेवायटा सपाटा सुरू. भगवान परमात्मा जेवून तृप्त झाले आणि तृप्त झाल्यानंतर मग सांगितलं भगवान परमात्म्याला लगेच देवाचा हात धरावा माझ्या तुकोबारांनी. आणि घरामध्ये सोफा सेटवर बसवलं. सोफा सेट होता, घरी मोडकिया बाजा, वरी वाकळाच्या शेजा, तुटक्या दुडीची मोटकी बाज, त्याच्यावर फाटकी गोदडी मंगेश बाबा आणि त्याच्यावर संपूर्ण विश्वाचा मालक. ही श्रीमंती होती माझ्या तुकोबारांची. भगवान परमात्मा त्या फाटक्या गोदडीवर बसला. मग माझ्या तुकोबारांनी लगेच तंबाखू काढली. तंबाखू होती, मुखशुद्धी, तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. भगवान परमात्मा तृप्त झाले. महाराज निघायचं का म्हटले, आता 11:15 वाजत आले. म्हटले मग जावं लागेल ना, पण आता या गावकऱ्यांचा निरोप तर घेतला पाहिजे ना. देवा मला घेण्याकरता आला हरकत नाही, पण या गावकऱ्यांचा एवढा सहवास असला आपला ना, यांचा निरोप घेतला पाहिजे. लोकांना विचारता, अरे चला रे भगवान परमात्मा मला घेण्याकरता वैकुंठाला, चला वैकुंठाला. लोक म्हणे पागल झाला कडे आता हा. कोणाला पागल म्हटलं? ज्याच्या घरी देव पाहुणा येत होता त्याला. बरं बाबा आपल्याला पागल म्हणतात, अजिबात दुःख मानायचं. हो, ज्याच्या घरी देव पाहुणा येतो त्याला सुद्धा लोक पागल म्हणतात. आपण कुठं बसलो महाराज. आणि एक स्वभाव आहे महाराज या लोकांचा, लोक वाईटाच्या नादी लागत नाही आणि चांगल्याला सोडत नाही. बरोबर बोलतोय मी? हो, तुम्ही कसंही जीवन जगा बाबा. ज्याच्या घरी देव पाहुणा येतो त्याची सुद्धा निंदा केली लोकांनी. एका दिवशी तुम्ही नामचिंतन करा, कोणाशी बोलू नका. गल्लीत चला तुम्ही, असं नामचिंतन फक्त करा, देवाचं नामचिंतन. डोळे लावा, गल्लीतून चला. तर लोक म्हणतात क्यों रे बडे बाबा बन गए क्या, ध्यान में रहते हो. दुसऱ्या दिवशी डोळे उघडून वरती बघत चला. तर लोक म्हणतात क्यों बे इतने अभिमानी हो गए, नीचे देख नहीं बंद कर दो, ऊपर देख जाता. तिसऱ्या दिवशी संदीप दादा पुन्हा कार्यक्रम बदल करा, पुढे मागे डावीकडे उजवीकडे चौ बाजूने बघत नाही का, कोणाशी बोलू नका. तर लोक म्हणतात क्यों बे आका ठिकाणा ही नाही क्या, मुंडी हिला तर किधर किधर देखता है तू, सामने देखकर चल नाही सकता. त्याला वाटतं अरे कसंही वागावं, तर लोक नाव ठेवतात. त्याला राग आला हो, त्याने दाम न घेतले, डोळ्यात घातले. हे नावं ठेवण्याला कळालं मंगेश बाबा आपण ज्याला नावं ठेवत होतो त्याने डोळे फोडले. त्याला दुःख झालं पाहिजे होतं ना, त्याला दुःख नाही झालं. बरं तो काय म्हणतो, फिर बराबर है आक फोट डाला किया वो कर्म का पाप तो उसको भोगना ही पडेगा, उसका बाप हो गया. म्हणजे कसंही जीवन जगा, लोक नावं ठेवतात. महाराज ज्याच्या घरी देव पाहुणा येतो त्याला सुद्धा लोकांनी पागल म्हटलं. माझ्या कबीर महाराजांच्या भाषेत सांगू का, आई रे बेमान दुनिया
जगात बेमान नादी लागत नाही, चांगल्याला सोडत नाही. ज्याच्या घरी देव पाहुणा येतो तर त्याला सुद्धा लोकांनी त्रास दिला. भगवान परमात्मा लोकांना भगवान परमात्मा घेण्याकरता तुकोबारा सांगतात, चला रे वैकुंठला, चला वैकुंठला. लोक म्हणे पागल झाला आता हा, तुका वेडा विचार करी बडबड फार. अरे म्हणले जिवंतपणी वैकुंठाला, अरे मेल्यावर लिहावं लागतं ना फोटोवरती वैकुंठवासी. हा बाबा जिवंतपणी बोलवतो, पागल झाला म्हणे. लोक गेले नाही, यात नवल नाही, स्वतःची धर्मपत्नी गेली. आणि मग तुकोबारांनी जाण्याचा निर्धार केला. मी जातो तुम्ही हो कृपा सुद्यावी, सकळा सांगा विनंती माझी. पटवेल झाला पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोला. अंधकाळी विठो माझे बाबाला, पुढे साईन अंतकाळी विठू आमासी पावला. माझा मुद्दा संपला, ऐका बरं. अंतकाळी विठू आमासी पावला, अंती ते आपणा पाशिना. जमलं ना. अंतकाळाच्या स्वरूपाला हे प्राप्त होतो तो भगवान परमात्मा. तुकोबाराय म्हणतात त्याच्यावर प्रेम करा गड्याओ. अरे 10च मिनिटं राहिले त्याच्यावर प्रेम करा. त्याच्यावर प्रेम केलं ना तो भगवान परमात्मा संकट काळामध्ये मागे पुढे उभा राहतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, 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 मागे पुढे राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. पाहिजे बरं. खरंच गोड वातावरण झालं गड्या भरत बाबा, खरंच वातावरण गोड झालंय. गाणारे वाजणारे इतका मेळ जमलाय आज. हार्मोनियम वादक सुद्धा अगदी गोड प्रतिसाद देत आहेत, गोड वाजवत आहेत. सकाळी खूप मोठे न्यूज होतं बाबा, असे गोड वाजवत होते ते पेटी वाजवणारे आणि गोड गातही होते. विचारलं त्यांना, का हो तुम्ही एवढी गोड वाजवतात, गोड गातात, कोणत्या पट्टीत गातात म्हणलं. म्हणजे स्वर असतात ना, काळी 2 पांढरी 3 पांढरी 4 असं पट्ट्या असतात ना. या विचारलं मी त्यांना, का हो तुम्ही कोणत्या पट्टीत गातात. ते म्हणे आपण काय नाही, आपण झोपडपट्टीतही गातो. अर्थ कळला पाहिजे. इथं सगळेच रसिक माणसं आहेत महाराज, आहे का नाही. जपलं ना. येतं खरंच गोड वातावरण झालं आमच्या महाराज मंडळीसाठी. पुन्हा जोरदार टाळी झाली पाहिजे. वा. मागे पुढे उभा भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहतो. द्रौपदीच्या मागे उभा राहून सांभाळ केला. दुर्योधनाने सांगितलं, जाओ दुःशासन बाल पकड कर, खेच कर लाव सभा में द्रौपदी को. फर पडता चोडत आणलं महाराज. पण सारी बीच नारी थी, या नारी बी सारी थी. साडी द्रौपदी होती का द्रौपदीत साडी होती 100 बहादरांना कळालं नाही. कारण मागे उभा राहून सांभाळ केला. कौरवी पांचाडी सभे माझी आणली हो, वस्त्रे हरण वस्त्र कैसे झाली माऊली. मागे उभा राहून सांभाळ केला आणि पुढे उभा राहून पाय कुपाटी घातला. आपण पुढा राहील अर्जुनाचा. पुढे उभा राहून सांभाळ केला. 2 मिनिटं घेतो. आलिया घात निवाराया
आघातातून संकटातून सुद्धा भगवान परमात्मा मुक्त करतो. राधेवर संकट आलं होतं एकदा. 2 मिनटं घेतो. राधेवर संकट काय आलं होतं. एकदा अष्टविनायका म्हणजे भगवान परमात्म्याचे 8 पत्न्या भरत बाबा 11ला 5 कमी असताना त्यांची मीटिंग झाली. मीटिंग अशी झाली, अलीकडं आपला बुवा आता उशिरा येतो म्हणे. आपला बुवा जातो कुठेही. 8 पत्नींचे विचार. त्याच्यातलं एकीने सांगितलं मंगेश बाबा, म्हणले मला माहिती आपला बुवा कुठं फिरतो. म्हणजे तुला कसं माहिती का. म्हणले मी माझ्या डोळ्यानं पाहिलं आपला महाराज कुठं फिरतो. असं कुठं फिरतो सांग सांग पटकन. त्यावेळेस सत्यभामीने दिलेलं उत्तर ऐका. बुवा कुठं फिरतो. म्हणले आपला बुवा राधिकेच्या खांद्यावर हात ठेवून यमुनेच्या खाटावर फिरत होता. म्हणजे आपल्या बुवाला राधेनं पागल केलं. मग आता राधेचाच काटा काढायचा. काय केलं पाहिजे. मग गरम दूध केलं पाहिजे. म्हणले 8 पत्नीचा अष्टविनायका पाहत होते. हातात डोळे बाहेर येतील, जीभ बाहेर, पण काही झालं नाही, सुरक्षित राधा. पण जेव्हा संध्याकाळी बुवा घरी आली आणि भगवंताच्या पायाला मोठे मोठे फोड झाले, सत्यभामा सेवेसाठी बसले. म्हटले मालक कुठं गेले ते पराक्रम गाजवायला उन्हात. म्हणजे हे फोड उन्हात झाल्याने गेले ना तुमचे झाले ना. म्हणले मी उन्हात जाण्याचा पराक्रम नाही ग सत्यभाम्या. मग हा पराक्रम तुमचाच. म्हणजे तुम्ही राधेला गरम दूध पाजलं होतं. म्हणे हो, महापराक्रम त्याच्यामुळे माझ्या पायाला फोड झाले. सत्यभाम्याला हसू आलं. मंगेश बाबा आजार म्हशीला इंजेक्शन पखालीला. आपण राधेला दूध पाजणे बाबाच्या पायाला फोडं होच कसं काय शकतं. याचं कारण काय. त्यावेळेस कारण सांगितलं भगवान परमात्माने. म्हटले अगं सत्यभामे, ज्यावेळेस तुम्ही राधेला गरम दूध पाजलं त्यावेळेस राधेनं माझं नामचिंतन केलं. ज्या संकट काळामध्ये राधा माझं नामचिंतन करते त्यावेळेस माझे चरण राधेच्या हृदयात राहतात. आणि ते चरण राधेच्या हृदयात असल्यामुळे त्या गरम दुधाचा आघात मी माझ्या चरणावरती घेतला आणि माझी राधा सुरक्षित ठेवली. आलिया आघात निवारा या योगक्षम ज्यांचा जाणे जळबारी. आपला भक्त जर कधी चुकीच्या मार्गाला लागला तर वाट दावे करी धरुनिया. मग त्याच्याकरता काय करावं लागेल. प्रेम करावं लागेल. कोणतं प्रेम. विठोबा तुका म्हणे नाही विश्वास ज्या मने पहावे. पुराण विचारून पडे देह भाव पुरविवासना. अंती ते आपणापाशी न्यावे. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. बोलता बोलता माझ्याकडून काही चुकीचे शब्द नसेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा. जे योग्य असेल ते गुरुजनांचं. आज या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सगळेच महाराज मंडळी या ठिकाणी आदरणीय आमचे आकाश महाराज आहेत, आदरणीय आमचे आकाशजी महाराज आहेत, आमचे भरत महाराज, अधिकरून सगळेच टाळकरी मंडळी. मला योग्य वेळी आणि वेळोवेळी संपर्क साधला. आमचे हरिभक्त परायण माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे संदीप भाऊंनी सकाळपासून 2-3दा कॉल केले बरं का. महाराज कधी येणार, किती वाजता पोहोचणार. अगदी म्हणजे वेळोवेळी त्यांनी संपर्क साधला. या ठिकाणी आल्याचा खूप आनंद वाटला. या ठिकाणी आमचे चोपदार मंडळी, विनेकरी मंडळी, या ठिकाणी मृदुंगाला साथ करणारे गोड व्यक्तिमत्व आमचे मंगेशजी महाराज उपस्थित आहेत. तसेच त्यांचे परममित्र आमचे परमस्नेही गावातीलच भूमिपुत्र आहेत का हरिभक्त परायण मृदुंग सम्राट आमचे योगेशजी महाराज चिंचोली, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. हां, या ठिकाणी हार्मोनियम वादकसुद्धा अगदी गोड प्रतिसाद देत आहेत. मला वाटतं आजचे संत भोजन ज्यांच्याकडून होतं हरिभक्त परायण किसनराव
रामचंद्र आहेर यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. अगदी गोड साऊंड लावला आमच्या दादांनी. साऊंडवाल्यांसाठी पुन्हा जोरदार टाळी झाली पाहिजे. खरंच आनंद वाटला बरं का इथं आल्यानंतर. म्हणजे मला सुद्धा वाटत होतं मला सीन आलेला होता, पण हे सगळे कलाकार मंडळी, गायक वादक मंडळी, कीर्तनकार मंडळी, साऊंड सिस्टम तुम्ही ऐकणारी मंडळी, इतका आनंद वाटला ना. आणि मला वाटतं हा तुमचा आनंद पाहून मी यावर्षी आलो, पण हा आनंद पाहून मला असं वाटतं मी पुन्हा येईन. खरंच द्यावेत तेवढे धन्यवाद कमीत. मला सगळ्यात पुन्हा तुम्हाला सगळ्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. या ठिकाणी आमच्या दीपक भाऊंकडे सुद्धा आरामाची व्यवस्था केली होती. त्यांनी खूप प्रेम दिलं बरं. त्यांचा परिवारसुद्धा अगदी गोड स्वच्छ आहे. मला त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येत माझे जे उरले पायी कपल.
काय झालं आता नंद श्री नारायण